नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूयात ठळक बातम्या। श्री दत्त जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी। पुणे रेल्वे स्थानक जागतिक दर्जाचे करण्यासाठी कोट्यावधी रुपयांची गरज आहे, मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक कुलभूषण यांचं प्रतिपादन। पुणे नेत्रतज्ञ संघटनेच्या वतीने ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर मधुसूदन झंवर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान। फर्ग्युसन अभिमान पुरस्कार प्राप्त व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्याच कर्तृत्वाने पुरस्कार मिळाले आहेत, त्रिपुराचे राज्यपाल डॉक्टर DY पाटील यांचं मत। पुणे व पिंपरी चिंचवडसाठी 2.5 FSI ची अंमलबजावणी करावी, आमदार माधुरी मिसाळ यांची हिवाळी अधिवेशनात मागणी। ओडिसी कॉर्पोरेशन लिमिटेड आणि केदार शिंदे यांचा ऑन ड्युटी 24 तास प्रदर्शित होणार। आणि विजन इंडिया सर्व्हिसेस निर्मित साहेब या गौरव ग्रंथाचे प्रकाशन। श्री दत्त जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मार्गशीर्ष शुक्ल पंचमी अर्थात श्री दत्त जयंती, दत्त जन्माच्या कथित दंतकथेनुसार अत्रि ऋषी आणि अनुसया यांचे ब्रह्मा विष्णू महेश आदी देवतांचे मूर्त स्वरूप असलेले पुत्र म्हणजे श्री दत्त। दत्ताच्या निर्गुण तत्वाच्या पादुकांचे महत्व फार मोठे आहे। सप्त देवतांमध्ये केवळ दत्ताच्याच पादुका असतात आणि त्यांचीच पूजा केली जाते। पुणे शहरात दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्टचे दत्त मंदिर प्रसिद्ध आहे। दत्त जयंती निमित्त येथे फुलाची भव्य आरास करण्यात आली। धूप, दीप, अगरबत्ती यांच्या सुगंधी वातावरणात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। दत्त जयंती निमित्त येथे होम आणि अभिषेकाचे आयोजनही करण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती सांगताना देवस्थानचे सदस्य म्हणाले, श्री लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई श्री दत्त मंदिर ट्रस्ट ह्याचं हे 113वं वर्ष आहे। गेले 113 वर्षापासून पुणे शहरामध्ये दत्त जयंती व बाकी गुरुपौर्णिमा व इतरत्र उत्सव हे साजरे केले जातात। यावर्षी परंपरेनुसार गेले 3 दिवस गुप्तेमंगल कार्यालय जे केसरीवाड्यासमोर पुणे 30 येथे आहे तेथे सप्तो सरत्सवाचा कार्यक्रम झाला। पुणे रेल्वे स्थानक जागतिक दर्जाचे करण्यासाठी कोट्यावधी रुपयांची गरज आहे, असे प्रतिपादन मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक कुलभूषण यांनी केले। पुणे रेल्वे स्थानक जागतिक दर्जाचे करण्याचे नियोजन असून त्यासाठी खासगी लोकसहभागातून गुंतवणुकीची प्रतीक्षा आहे, अशी आशा मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक कुलभूषण यांनी व्यक्त केली। मध्य रेल्वेच्या नागरी सुरक्षा संघटनेच्या 64व्या वर्धापन दिनानिमित्त मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक कुलभूषण यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। यावेळी बोलताना कुलभूषण म्हणाले, पुणे रेल्वे स्थानक जागतिक दर्जाचे करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही। या प्रकल्पांना कोट्यावधी रुपयांची गरज आहे, त्यामुळे खासगी लोकसहभागाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। सर्वात प्रथम मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस, त्यानंतर पुणे आणि मुंबई स्थानकांचा याबाबत विचार केला जाणार आहे। पुणे ते लोणावळा लोकलच्या संख्येत वाढ करण्याबाबत त्यांना विचारले असता रेल्वेच्या ओव्हरहेड वाहिन्यांची क्षमता वाढवण्याचे काम सध्या करण्यात येत आहे, त्यानंतर लोकलची संख्या वाढवण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। पुणे दौंड या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे कामही अनेक वर्ष रखडले आहे। त्याबाबत बोलताना ते म्हणाले, या कामाचा आराखडा आणि निविदा तयार करण्यात आल्या असून निधीमुळे काम सुरू झाले नाही। निधी मिळताच हे काम मार्गी लागेल, असेही भूषण यांनी यावेळी स्पष्ट केले। रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेबाबत विभागीय व्यवस्थापक प्रभात सहाय म्हणाले, स्थानकाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत रेल्वे मंत्रालयाने विशेष यंत्रणेचा प्रस्ताव मंजूर केला असून लवकरच ही यंत्रणा पुणे स्थानकातही बसवण्यात येणार आहे। यावेळी आपत्कालीन स्थितीशी सामोरे जाण्यासाठी अग्निशामक दल, प्रथमोपचार पद्धती आदी प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली। पुणे नेत्रतज्ञ संघटनेच्या वतीने ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर मधुसूदन झंवर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। पुणे नेत्रतज्ञ संघटनेच्या वतीने ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर मधुसूदन झंवर यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। त्याचप्रमाणे डॉक्टर गीतांजली शर्मा यांना तरुण नेत्रतज्ञ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी बोलताना ज्येष्ठ नेत्रतज्ञ नौशीर श्रॉफ म्हणाले, पूर्वी तंत्रज्ञान उपलब्ध नसताना शस्त्रक्रिया करणे अशक्य होते, मात्र आता अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध असल्याने अवघड शस्त्रक्रिया करणे सोपे जात आहे। म्हणून नव्या नेत्रतज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे।
पुढे बोलताना ते म्हणाले, देशामध्ये सध्या नवे तंत्रज्ञान उपलब्ध होऊ लागले आहे, त्यामुळे मोतीबिंदू किंवा डोळ्यांच्या विविध आजारांवर शस्त्रक्रिया करणे शक्य होऊ लागले आहे. परिणामी अनेकांना दृष्टिदान देण्याचे समाधान लाभत आहे. पुरस्काराबाबत बोलताना डॉक्टर मधुसूदन झंवर म्हणाले, पुरस्काराचे श्रेय हे आपल्या सहकाऱ्यांसह कुटुंबाला जाते. विविध ठिकाणी जाऊन नेत्रचिकित्साच्या राबवलेल्या शिबिरांच्या कामाला या पुरस्काराने पोचपावती मिळाल्याचे समाधान आहे. हे काम करताना प्रगत विज्ञानास अनुभवाचा फायदा झाला, असेही झंवर यांनी सांगितले. यावेळी लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे जनरल डी.पी. वत्स, डॉक्टर प्रदीप दामले, डॉक्टर संगीता वाघ, डॉक्टर राहुल देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. फर्ग्युसन अभिमान पुरस्कार प्राप्त व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वानेच पुरस्कार मिळाले आहेत, असे मत त्रिपुराचे राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी व्यक्त केले. अहंकाराचा मृत्यू झाल्यानंतरच माणसाच्या जीवनाला सुरुवात होत असते. फर्ग्युसन अभिमान पुरस्कार प्राप्त व्यक्तींना पुरस्कार अपघाताने मिळालेले नसून त्यांच्या कर्तृत्वानेच मिळालेले आहेत, असे त्रिपुराचे राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी सांगितले. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे फर्ग्युसन अभिमान पुरस्कारांच्या वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावर्षीचे फर्ग्युसन अभिमान पुरस्कार वनराईचे अध्यक्ष डॉक्टर मोहन धारिया, निवृत्त लेफ्टनंट जनरल चीमा, डॉक्टर बाचल, डॉक्टर अरुण महाजन, ज्येष्ठ गायिका बकुळ पंडित व आशियाई ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेती दीपिका जोसेफ यांना देण्यात आला. या प्रसंगी भाजपचे प्रवक्ते खासदार प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ रंगकर्मी जयराम कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. टिळक आगरकर यांच्या प्रेरणेमुळे व फर्ग्युसन महाविद्यालयाने शक्ती दिल्यामुळेच ध्येय साधू शकलो, यात पुणेकरांचाही मोठा वाटा असल्याची भावना डॉक्टर धारिया यांनी यावेळी व्यक्त केली. पुरस्कार मिळाल्याने भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. हा पुरस्कार माझ्यासाठी अभिमानच आहे, अशी भावना बकुळ पंडित यांनी व्यक्त केली. धारिया हे तत्वांसाठी जगणाऱ्या माणसांचे एक उत्तम उदाहरण आहे. राजकारणातून स्वतःहून निवृत्ती स्वीकारून खरे राजकारणी काय असतात याचा आदर्श नव्या राजकारण्यांसमोर त्यांनी ठेवला आहे, असे खासदार जावडेकर यांनी सांगितले. या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांच्या माहितीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट विजय सावंत यांनी केले, तर सूत्रसंचालन भावे यांनी केले. 84व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या जीवनावरील आधारित अस्वस्थ नायक या माहितीपटाचे प्रकाशन करण्यात आले. स्वतःबरोबर इतरांच्याही जगण्याला अर्थ दिला तर ते जगणे सार्थ आणि सुंदर होते. ही सर्जनशीलता अस्वस्थतेतूनच निर्माण होते. उत्तम कांबळे यांच्या आतापर्यंतच्या जीवनपटात याची प्रचिती येते, असे मत ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले. 84व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या जीवन प्रवासावरील अस्वस्थ नायक या माहितीपटाचे प्रकाशन कसबे यांच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलताना कसबे म्हणाले, जेव्हा जेव्हा कांबळे मला भेटायचे तेव्हा ते त्यांच्या आयुष्याबद्दल बोलायचे. मी त्यांना 3 रूपात पाहिले आहे: कार्यकर्ता, साहित्यिक आणि विचारवंत पत्रकार. कांबळेंनी साहित्य, समाज आणि स्वतःशी संवाद केला, पण यापेक्षाही एक अभ्यासक म्हणून असणारे उत्तमरावांचे रूप मला आवडते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना कांबळे म्हणाले, मी लढलो तसे सर्वांनी लढायला शिकले पाहिजे. सगळे जेव्हा लढायला लागतील तेव्हा ही व्यवस्था बदलेल. आयुष्य जगण्यातून मला विषय मिळत गेले, असेही त्यांनी सांगितले. यावेळी डीएसके डेव्हलपर्सचे डी.एस. कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार विजय बाविस्कर, गणेश जोशी, संजय भोकरे आदी मान्यवर उपस्थित होते. मराठी पत्रकार संघ व डीएसके डेव्हलपर्स यांनी हा माहितीपट सादर केला. पुणे व पिंपरी चिंचवडसाठी 2.5 FSIची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी हिवाळी अधिवेशनात केली. शहरातील पानशेत पूरग्रस्त वसाहती जुनेवाडे यांना बांधकामासाठी जादा चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजेच FSI मिळावा, तसेच पुणे व पिंपरी चिंचवडसाठी 2.5 FSIची अंमलबजावणी करावी आदी प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडले गेले. यावर नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव हे महिनाभरात बैठक घेऊन निर्णय घेतील, अशी माहिती भारतीय जनता पक्षाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली. यावेळी मिसाळ म्हणाल्या, नागपूर हिवाळी अधिवेशनात शहरातील निवारा, आरोग्य, नैसर्गिक नाले, वाहतूक, शिक्षण, पोषण आहार, लोहगावमधील जमीन गैरव्यवहाराचे मुद्दे लक्षवेधी व तारांकित प्रश्नांद्वारे उपस्थित केले. लवासाच्या चर्चेत भाग घेताना तेथील शेतकरी व विस्थापितांकरता पुनर्वसनाच्या ठिकाणी मूलभूत सुविधा उभारण्याची मागणी मिसाळ यांनी केली आहे. खासगी शाळांच्या बेसुमार शुल्कवाढी नियंत्रण आणण्याच्या आग्रही मागणीबरोबरच रोजरी शाळेने शुल्कवाढीत केलेल्या मनमानीची चौकशी करून त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिल्याचेही मिसाळ यांनी यावेळी सांगितले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये दुसऱ्यांदा जेव्हा मी सहभागी झाले
आपण 150 प्रश्न दिले होते तारांकितसाठी. तर त्यातले आपले 69 प्रश्नाची हे लागलेली दखल घेतली गेलेली आहे. तिथले पुण्यामधले जे काही मेन विषय होते आणि माझ्या मतदारसंघाला धरून त्याच्यामध्ये बिबवेवाडीमधली जी कामगार कल्याण ESIC कॉर्पोरेशनची जी जागा आहे, जिथे हॉस्पिटलचं आरक्षण आहे, त्याविषयीची चर्चा आमची हसन मुश्रीफांची कामगार मंत्र्यांशी झाली आणि त्यांनी त्यासंबंधी ह्याचे लोक बोलवून केंद्राचे 13 जानेवारीला मीटिंग ठेवण्याचं आश्वासन दिलेलं आहे. तर त्याबाबतचं काय झालं तर आपल्या इथे एक मोठ्या हॉस्पिटलची उभारणी होऊ शकते. त्याचप्रमाणे जो म्हाडाचा 2.5 FSIचा जो प्रश्न होता, त्यावर आम्ही अशी बाजू मांडली तिथे की आपल्याकडे ज्या म्हाडाच्या जागेवर ज्या प्रकल्प पूरग्रस्तांच्या वसाहती आहेत, त्याला सरकार काय FSI देणार आहे आणि जे पूरग्रस्तांच्या वसाहती आज 40 वर्ष झाले त्यांचा FSI मंजूर न झाल्यामुळे त्यांच्या मालकी हक्काची आज घरं मिळत नाहीयेत, तर त्याविषयी शासनाचं धोरण काय आहे. आणि पुण्यातल्या जुन्या वाड्यांचा जो प्रश्न आहे की ज्याला FSI वाढून मिळत नाही आणि ज्या ठिकाणी प्लेग्राऊंड सारखे आरक्षण पडलेले आहेत की 10,000 फुटाच्या प्लॉटवर आणि तिथे असंख्य भाडेकरू राहतात, त्यांचा प्रश्न पण आज किती वर्ष लोंबकळत पडलेला आहे. ह्याबाबत ह्या FSI बाबत शासन काय धोरण घेणार आहे. ओडिसी कॉर्पोरेशन लिमिटेड आणि केदार शिंदे यांचा ऑन ड्युटी 24 तास हा सिनेमा 24 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा 24 डिसेंबरला मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या गौरवास्पद कामगिरीवर प्रकाश टाकणाऱ्या चित्रपटाचे लेखन संतोष पवार यांनी केले आहे, तर संगीत पंकज पुष्कर यांचे आहे. प्रमुख भूमिकेत अमोल कोल्हे, क्रांती रेडकर, विजय चव्हाण, संजीवनी जाधव, नकुल घाणेकर या कलाकारांचा समावेश असून केदार शिंदे यांचे दिग्दर्शन आहे. 26/11च्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आतंकवाद विरोधी पथकामध्ये 15 अपयशी पोलिसांचा समावेश होता. याच अपयशी पोलिसांचे कर्तृत्व सिद्ध करण्याचे उद्दिष्ट करण बेदी हा अधिकारी ठेवतो. त्यामध्ये तो यशस्वी होतो किंवा नाही हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल. चित्रपटात आयटम सॉन्ग असून योहाना वाच्छानी हा नवीन चेहरा प्रेक्षकांसमोर येणार आहे. या गाण्याला मराठी प्रेक्षकांबरोबरच हिंदी प्रेक्षक सुद्धा भरभरून दाद देतील असा विश्वास दिग्दर्शक केदार शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ओडिसी कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीतर्फे केदार शिंदेचा नवा सिनेमा ऑन ड्युटी 24 तास हा सिनेमा कॉमेडी असला तरी त्याचा जॉनर हा खूपसा मला असं वाटतं की 3 इडियट्स सारखा, की मला कोणी विचारलं की कॉमेडी होता का 3 इडियट्स, तर नाही, ती सिरियस फिल्ममध्ये अजिबात नाही. मला स्वतःला असं वाटतं की ते एक्सप्रेशन होतं त्या विषयाचं. पोलीस डिपार्टमेंटवरची ही महाराष्ट्रातली पहिली फिल्म आहे की जी महाराष्ट्र पोलिसांबद्दल काही बोलते, महाराष्ट्र पोलिसांच्या वर्दीच्या आतल्या माणसाची कथा सांगते आणि ती कथा सांगताना खूप सटायरिकल वेनी बोलते की छोट्या छोट्या गोष्टी असतात की राजकारणी आणि जनता यांच्यामध्ये जो ओलीस असतो तो पोलीस असतो, अथवा AK-56 आणि AK-47 कधी मिळणार, वयाच्या 47 किंवा 56 वर्षी मिळेल कदाचित. तर या गोष्टीमधला तो विनोद आहे. मी त्याची लाईन जी मला त्या ज्यांनी कथा लिहिली संतोष पवार यांनी जी लाईन ड्रॉ करून दिली ती मी माझ्या स्क्रीन प्लेमध्ये, माझ्या संवादामध्ये, माझ्या दिग्दर्शनामध्ये अथवा माझ्या सगळ्या कलाकारांच्या अभिनयामध्ये ती कुठेही लाईन पुसण्याचा किंवा क्रॉस करण्याचा प्रयत्न नाही. तर खूप काही सांगणारी फिल्म आहे, पण ते सांगत असतानाही कुठलाही आव न आणणारी फिल्म आहे की बघा आज आम्ही तुमच्यासमोर हे प्रश्न मांडतोय ना. मी तुमच्यासमोर एक व्यावसायिक सिनेमा करतोय आहे आणि तो व्यावसायिक सिनेमा करता करता मला काही प्रश्न पडलेत, ते प्रश्न तुम्हालाही पडले असतील, आपण सगळे मिळून त्याचा विचार करूया. व्हिजन इंडिया सर्व्हिसेस निर्मित साहेब या गौरव ग्रंथाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 17व्या वाढदिवसानिमित्त साहेब या गौरव ग्रंथाची व्हिजन इंडिया सर्व्हिसेसने निर्मिती केली असून गृहमंत्री RR पाटील यांच्या संकल्पनेतून हा ग्रंथ साकार झाला आहे. या प्रकाशन सोहळ्यास महापौर मोहनसिंग राजपाल, पिंपरी चिंचवडचे महापौर योगेश बहल, अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप वरपे, सरचिटणीस अजित पवार, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे आणि व्हिजन इंडियाचे संचालक गणेश आंबिलवादे आदी मान्यवर उपस्थित होते. या गौरव ग्रंथात गृहमंत्री RR पाटील
पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते, खासदार प्रकाश जावडेकर, श्रीमती चित्रा नाईक, मंगेश तेंडुलकर, सी.के. तावरे, डॉक्टर विश्वास मेहेंदळे, चंदू बोर्डे, मोहन धारिया आदी दिग्गजांचे 26 प्रकारचे लेख आहेत. शरद पवार यांच्या बरोबरीच्या आठवणी, काही अविस्मरणीय घटना आणि त्यांच्याप्रती असलेल्या भावना यामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.